हिंदू नववर्ष स्वागतासाठी उपवन तलावाकाठी गंगा आरती श्री कोपनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा रौप्य 25वे महोत्सवी वर्ष आहे. न्यासच्या वतीने नववर्षानिमित्त 30 मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेत यंदा संस्कृतीचा महाकुंभ अवतरणार आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून शुक्रवारी 28 मार्च रोजी सायंकाळी उपवन तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट येथे वाराणसी येथील पंडितांकडून भव्य गंगा आरतीची अनुभूती ठाणेकरांना अनुभवता आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, नगरसेविका परिषा सरनाईक, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, स्वागत यात्रेचे स्वागताध्यक्ष TJSB शरद गांगल, न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मो, कार्यवाही डॉक्टर अश्विनी बापट, निमंत्रक तनय दांडेकर, पुण्याचे संदीप वैद्य आदींसह शेकडोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी केवळ 25वे वर्ष आहे म्हणून नव्हे तर दरवर्षी अशी गंगा आरती उपवन तलाव येथे व्हावी, त्याचबरोबर घोडबंदर परिसर आणि ठाणे महानगरपालिका हद्दीतही गंगा आरती व्हावी अशी अपेक्षा माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली. सर्वात जुनी संस्था असलेली कोपिनेश्वर मंदिराच्या संस्थेला हे 25 वर्ष पूर्ण झालं आहे आणि गेल्या 25 वर्षापासून ठाणे शहरामधल्या मध्यवर्ती भागामध्ये कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं स्वागत यात्रा काढली जाते. आणि हे 25 वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी संकल्पना राबवली की ठाण्यातील काही मुख्य तलाव आहेत त्या तलावांमध्ये महाआरती करायची आणि त्यानुसार 28 तारखेला आज अहिल्यादेवी होळकर ह्या तलाव उपवनच्या तलावामध्ये, उद्या 29 तारखेला मासुंदा तलावात आणि परवा सकाळी 7 वाजता ही कोपिनेश्वर बंदरातून स्वागत यात्रा निघेल. अशा प्रकारची ती संकल्पना ट्रस्टच्या सगळ्या आयोजकांनी केलेली आणि त्यानुसार आज 28 तारीख म्हणजे पहिला दिवस हा अहिल्यादेवी होळकर या उपवनच्या तलावामध्ये अतिशय सुंदर आणि खूप चांगल्या प्रकारे महाआरती वाराणसीवरून सगळे ब्राह्मण आले होते आणि त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. मी ह्या परिसराचा आमदार म्हणून कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टचा सर्व सभासदांचा सदस्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी संधी माझ्या मतदारसंघातील ह्या अतिशय पवित्र असलेल्या अहिल्यादेवी होळकर उपवन तलावामध्ये प्राप्त करून दिली आणि अतिशय सुंदर आणि चांगल्या वातावरणामध्ये ही महाआरती झाली. मी विनंतीसुद्धा केली आहे ट्रस्टच्या सदस्यांना की हे 25वे वर्ष जरी असेल तरी दरवर्षी अशा प्रकारची महाआरती व्हावी आणि फक्त उपवन तलावामध्ये नाही तर घोडबंदर रोडच्या कासारवडवली तलाव जो आपण त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे, त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटनसुद्धा आहे, त्या ठिकाणी सुद्धा घोडबंदर वासियांसाठी करावं जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू जनजागृती ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये होईल. अशाच प्रकारे मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये सुद्धा आम्ही चालू केलेलं आहे. त्यामुळे मी मनापासून कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या सर्व सभासदांचं, खास करून आमच्या ब्रह्मे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी व त्यांच्या सहकार्याने अतिशय सुंदर रीतीनं ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. अहिल्यादेवी असं या घाटाला नाव देण्यात आलेलं आहे. हा सोहळा आपल्याला कदाचित कल्पना नसेल की या देशामध्ये सर्वात जास्त मंदिराची निर्मिती, सर्वात जास्त म्हणजे प्रामुख्यानं वाराणसी घाटाची निर्मितीसुद्धा अहिल्यादेवी होळकर यांनी केली आहे. वाराणसीमध्ये ज्या ठिकाणी महाआरती केली जाते त्या ठिकाणची निर्मिती ही अहिल्यादेवी होळकर आहे आणि माझं भाग्य आहे की अहिल्यादेवी होळकर हे नाव आपण ह्या उपवनच्या घाटाला दिलेलं आहे. प्रामुख्यानं अतिशय अजून नवीन आणि चांगली बातमी ठाणेकरांना मी देऊ इच्छितो की आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी 60 फुटाच्या विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही करतोय जेणेकरून प्रति पंढरपूर म्हणून ह्या उपवन तलावामध्ये नावलौकिक ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये होईल. लवकरात लवकर अयोध्येला पुन्हा एकदा ठाणेकरांना दर्शनासाठी घेऊन जाल का? मागे देखील ठाणेकर असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दरवेळेस अयोध्येला आम्हाला सगळ्यांना घेऊन जातात. मंत्री असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या किंवा सर्व लोकप्रतिनिधींना नेहमी त्यांची श्रद्धा आहे आणि आपल्याला ही कल्पना आहे की ह्या ठाणेकर असलेल्या धर्मवीर दिघे साहेबांनी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून पहिली चांदीची वीट ही अयोध्येला पाठवली होती आणि सर्व कारसेवकांमध्ये ते सहभागी झाले होते. त्यामुळे ठाण्याचा हा इतिहास आहे की अशा हिंदू जनजागृतीचे जेव्हा कार्यक्रम होत असतात तेव्हा शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि सर्व आमचे सहकारी या सर्व स्वागत यात्रेमध्ये असू द्या किंवा इतर कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. अयोध्यामध्ये राम मंदिर झाल्यानंतर महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ.
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची सर्व कामे 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त सौरभराव यांचे निर्देश. पूर्व द्रुतगती महामार्ग कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, गायमुख घाट येथील कामांची केली पाहणी. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामे 15 मेपर्यंत पूर्ण करून सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA या सर्व यंत्रणांना शुक्रवारी दिले. पूर्व द्रुतगती महामार्ग कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीची तयारीच्या दृष्टीने पाहणी शुक्रवारी केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट, सहाय्यक संचालक नगर सूचना संग्राम कानडे, MMRDAचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसकर यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्याची तयारी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA, महावितरण, वाहतूक, पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला. त्यात कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागात पाहणी केली आहे. वाहतूक कोंडीची सगळी ठिकाणे लक्षात घेऊन त्यावर करता येणाऱ्या उपायांशी चर्चा या पाहणी दौऱ्यात करण्यात आली. रस्ते दुरुस्ती, काँक्रिटीकरण, गटारांची स्वच्छता, 2 उड्डाणपुलांची कामे ही सर्व कामे 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणा देण्यात आले आहेत, असे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सांगितले. मॉन्सूनची तयारी करण्याच्या अनुषंगाने आज ठाणे महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा, ट्रॅफिक पोलीसचे DCP, त्यांची पूर्ण टीम, MMRDAची टीम, मेट्रोची टीम, MSC DCL, स्टेट PWD हे सगळे डिपार्टमेंट यांच्यासोबत संयुक्त पाहणी दौरा होता आपला. जे कॅडबरी चौकपासून गायमुख पर्यंत आपण जाऊन आलो, ज्यामध्ये जिथपर्यंत ठाणे महानगरपालिकेचे आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाची हद्द आहे. या दरम्यान जेवढे ट्रॅफिकचे बॉटलनेक्स आहेत ते आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत. कुठे कुठे रोड मर्जरचं काम चालू आहे, ड्रेनेज क्लिनिंगचं काम जिथे आवश्यक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला रोड काँक्रिटीकरण आहे, मेट्रोचं काम आहे, 2 फ्लायओव्हर आपले जे महत्त्वपूर्ण आहेत ते सर्व कामे कुठलीही परिस्थितीत 15 मेपर्यंत हे काम कंप्लीट करणे याचा निर्देश संबंधित मशिनरीला देण्यात आला आहे. आणि याच्या पुढे प्रत्येक 15 दिवसात इथे टीमचा व्हिजिट होईल. त्यामध्ये MMRDAचे सगळे अधिकारी, ट्रॅफिक पोलीसचे अधिकारी आणि महानगरपालिकेकडून आमची टीम ही राहणार आहे. जे टाईमलाईन आणि माइलस्टोन्स आपण डिसाईड केलेले आहे त्याचं पालन होईल, याचीसुद्धा प्रत्येक यंत्रणेने दक्षता घ्यावी असाही आदेश देण्यात आला आहे. आणि माझे पातळीवर जे घोडबंदर रोड याच्याशी संबंधित समन्वय सभा आहे ती नियमित वेळेवर आम्ही घेणार आहे. घोडबंदर रोड व्यतिरिक्त सिटीमध्ये जे इतर आपले एरियाज आहेत, जे आपले अनुषंगिक रस्ते आहेत, आपले आर्टिरियल रोड्स आहेत, ते सुद्धा क्लिअर करणे आणि पावसाळ्याच्या दरम्यान कुठलीही परिस्थितीमध्ये वॉटर लॉगिंग होणार नाही, कुठेही ट्रॅफिक जामची परिस्थिती येणार नाही आणि ठाणे महानगरपालिका हद्द खड्डेमुक्त राहणार आहे. याच्यासाठी आपण आतापासूनच प्रयत्न सुरू केला आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती
चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्र उत्सवाचे. यंदाचे 30वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील मासुंदा तलावाजवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्यापासून चैत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू होणार आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. शिवसेनेच्या या नवरात्र उत्सवात हिंदू नववर्षानिमित्त भक्तीचा महासागर उसळणार असून गुढीपाडवा रविवार दिनांक 30 मार्च ते रामनवमी 6 एप्रिलपर्यंत कुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती महाराष्ट्रभर पसरली आहे. या देवीचा आगमन सोहळा रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता कळवा येथून वाजत गाजत होणार आहे. यावेळी 300 जणांचे लेझिम पथक जय्यत तयारीत आहे. तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिलांचे व पुरुषांचे लेझिम पथक, घोडेस्वार मावळे आगमनासाठी सज्ज झाले असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष सुख, समृद्धी, भरभराटीचे, आनंदाचे आणि शांततेचे आणि सर्वांना चांगलं आरोग्य लाभो अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो. चैत्र नवरात्र उत्सव तुम्हाला माहिती असेल, या ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या ठाणे जिल्ह्याचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये कसे उत्सव साजरे करायचे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतोय. आदिवासी बांधवांचं वेगवेगळे प्रकारचं एक नृत्य असेल, अशा पद्धतीने मला वाटतं वारकरी समाज या ठाणे शहरामध्ये मोठा आहे आणि या वारकरी संप्रदायातली सर्व मंडळी या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि विशेष करून ठाणेकर आणि सर्व देवी भक्त या ठिकाणी हजर राहणार आहेत. आणि पहिल्या दिवशी त्या समाजातल्या लोकांचा, मान्यवरांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे, त्यांना पुरस्कार देऊन. त्याचबरोबरीने दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं असेल की या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जो समाज असेल तो वारकरी संप्रदाय आहे आणि या वारकरी संप्रदायाचा सन्मान सुद्धा या उत्सवामध्ये होणार आहे. मला वाटतं या ठिकाणी हबप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं प्रवचन या ठिकाणी होणार आहे आणि वारकरी संप्रदायामधील जे चांगलं काम करणारी मंडळी आहेत करणार आहोत. त्याचबरोबर बुधवारी 2 तारीख या ठिकाणी ठाणे शहरामध्ये असलेल्या कर्तृत्ववान महिला, त्याचबरोबर कर्तृत्ववान पुरुषांचा या ठिकाणी नवदुर्ग आणि नवरत्न या पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. त्यानंतर 3 तारखेला आपले या ठाणे शहरामध्ये आमचे गुजराती बांधव आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्या मान्यवरांचा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि दांडिया त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचबरोबर 4 तारखेला खास मराठी जो आहे तो मराठी गाण्याचा कार्यक्रम लता मंगेशकर, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्या गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर रविवारी या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी संबंध महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या गाण्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीने 9 दिवस या ठाणेकरांना कार्यक्रमाच्या त्याचबरोबर जे काही उपक्रम आहेत ते या ठिकाणी साजरे करणार आहेत आणि नवसाला पावणारे अशी देवीची आख्यायिका आहे. आणि मला वाटतं आमचे सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा विनंती करत आहे की आपण सहकुटुंब, सहपरिवार आपण या ठिकाणी यावं. ही देवी आपलीच आहे. धन्यवाद.
मला वाटतं या ठिकाणी आपलं जे गणपतीपुळेचं मंदिर आहे त्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी केलेली आहे. त्याचबरोबर बाहेर राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी राहणार आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी नवचंडी सहस्त्र या ठिकाणी होणार आहे. आणि या ठिकाणी सर्व लोकांना आमंत्रण दिलेलं आहे. म्हणजे आमचे शिवसेनेचे सर्व आदरणीय पक्षप्रमुख असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे साहेब असतील, रश्मी ठाकरे असतील, आमचे सर्व आमदार असतील. मराठी साहित्यिकांची पुस्तके घरी नसतील तर तुम्ही मराठी कसे? कविवर्य अशोक नायगावकर. मराठीचा इतिहास माहीत नसेल, तुमच्या घरात मराठीतील नामवंत साहित्यिकांची पुस्तके नसतील तर तुम्हाला मराठी असूनही मराठी म्हणून घेण्याचा अधिकार नाही. आजच्या काळातही पिढीचा कोणीही साहित्यिकांशी संबंध राहिलेला नाही. कुसुमाग्रजांनी मराठीची जी अवस्था आपल्याला कवितेतून मांडली आहे त्या अवस्थेला आपणच कारणीभूत आहोत. त्यामुळे 20 वर्षानंतर पुढचे दिवस कठीण असतील अशी खंत ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली. लोकमत साहित्य महोत्सवाच्या निमित्ताने कोरम मॉल येथील कविवर्य कुसुमाग्रज ग्रंथदालन येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी नायगावकर, ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे, ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे, चतुरस्र अभिनेते संदीप पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. कोरम मॉलचे सेंटर हेड विकास लब्धा नियोजन समितीच्या प्रतीक्षा बोर्डे, प्रकाश बोर्डे, दुर्गेश आकेकर, निशिकांत महांकाळ यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगताबरोबर कविता सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. नायगावकर म्हणाले की मराठीचा मॉलमध्ये आणण्याचे ऐतिहासिक काम लोकमतने केले. आधुनिकतेशी मराठीची नाळ जुळणे महत्त्वाचे कार्य आहे. मॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केल्यामुळे येथे येणाऱ्या लोकांच्या कानावर मराठी शब्द पडतील. इंग्रजांनी वखारी सुरू केल्या, मराठी माणसांच्या वखारी जगभर आहेत. मराठीने आधुनिकतेचे स्वागत करीत जगभरातील मराठी माणसांसोबत जोडून घेतले पाहिजे. त्यानंतर त्यांनी मुळाक्षरावर आधारित तेव्हा आणि आता व गाजापट्टी म्हणत बघा आम्ही गाठले लक्ष या कविता सादर केल्या. भीमराव पांचाळ म्हणाले की लोकमताने पुस्तकांच्या या दुनियेत मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दवणे यांच्या भाषणाचा धागा पकडत पांचाळ म्हणाले की शब्दांना गृहीत धरू नका. हे दवणे यांचे म्हणणे योग्य आहे, कारण जगताना आपण शब्दांचा आधार घेतो, परंतु आपण आता शब्दांना गृहीत धरू लागलो आहोत. यावेळी त्यांनी वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे ही गझल सादर केली. प्रवीण दवणे म्हणाले की कोरम आज खऱ्या अर्थाने शब्दमय झाले. बाह्य सुखांच्या सुगंधाच्या अनेक गोष्टी जिथे मिळतात तिथे आंतरसुखाच्या म्हणजे साहित्यविषयक पुस्तके उपलब्ध करून दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कागदोपत्री मिळाला तरी तो दर्जा काळजोपत्री मिळाला पाहिजे. मराठी भाषा आपल्या रक्ताची, जीवनाची, हिमोग्लोबिनची जीवन भाषा झाली पाहिजे. अभिजात भाषेला पंचारती ओवाळण्यापेक्षा एक संवेदनाची ज्योत रुजवावी अशी अपेक्षा दवणे यांनी व्यक्त केली. त्यांनी शब्द गृहीत धरत नाहीत ही कविता सादर केली. लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी लोकमत साहित्य पुरस्कार व महोत्सव आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. मॉलमध्ये मराठी पुस्तकांचे दुकान चालवणे परवडेल की नाही हे माहीत नाही, पण महोत्सवाच्या निमित्ताने मराठी पुस्तकेच विकली जातील अशी अट घातली आहे. शैलेश वजे आणि त्यांची टीम यांनी उत्तम पुस्तके या ग्रंथ प्रदर्शनात आणली आहेत. पुढच्या वर्षी एका आठवड्याचा ग्रंथ महोत्सव आयोजित केला जाईल असे यावेळी त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप प्रधान यांनी केले. मला वाटतं मागच्या वर्षी पण कोरमनी प्रदर्शन भरवलं होतं आणि आता ॲक्च्युली जरी मी ययाती घेतलं असेल तरी बिरसा मुंडांच्या आयुष्यावरचं एक पुस्तक आहे ते पण मी घेतलं आहे. मला असं वाटतं की आता जे नवीन नवीन लेखक आहेत ना त्यांच्यापर्यंत आम्ही पोचत नाही. म्हणजे आमच्या पिढीचे जे होते पु ल किंवा इतिहासकार किंवा वपू काळे म्हणा तुम्ही किंवा मिरासदार वगैरे, हे सगळ्यानंतर आता जे नवीन आहे त्यांना मला थोडंसं वाचायचं होतं म्हणून मी आज इकडे आले. आणि लोकमतने अतिशय सुंदर उपक्रम हा लोकमतने केला आहे. मला वाईट वाटतं की मला मुलांची पुस्तकं घेऊन द्यायला खूप आवडली असती, पण हल्लीची बहुतेक मुलं ही कन्फ्युज्ड इंग्लिश मीडियममध्ये जातात, त्याच्यामुळे ना धड त्यांना मराठी नीट वाचता येतं ना इंग्लिश. तर आणि मी खूप अभिनंदन करते लोकमतचं आणि कोरमचं पण
कोरम नेहमी एक मॉलच्या पलीकडे जाऊन अशी संस्कृती जपायला मदत करतं. सो मी त्यांनाही त्यांचंही खूप खूप अभिनंदन करते. आणि ठिकाणी हे बघा, नुसतं तुम्ही युवा पिढीला दोष देऊन काही उपयोग नाही आहे. त्यांचे आई बाबा वाचतात का? कारण लहान मूल हे नेहमी आपल्या आईवडिलांनाच बघून मोठं होत असतं. आता आम्ही वाचायचो तर माझी मुलगी पण वाचते, ती भरपूर वाचते, इंग्लिश वाचते पण वाचते आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचते. म्हणजे ती बाबासाहेब आंबेडकर पण वाचते. त्यानंतर आता मी काही बोलले तर ते कॉन्ट्रोवर्सी होते लगेच, त्यामुळे मी काही बोलत नाही. पण मला वाटतं की चरित्र हे दुर्योधनाचं असावं, रावणाचं असावं, श्रीरामांचं असावं, कर्णाचं असावं. प्रत्येक व्यक्तिमत्वाचे जे जे पैलू आहेत. आता मी एक पुस्तक घेतलंय जे अनुवादित आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की महाभारत जरी एपिक असेल आपण म्हणतो तरी सुद्धा त्या कॅरेक्टरचे पाय हे मातीचेच होते. ती जी जी लोक होती, ते खरं खोटं काय मला माहित नाही, तर मला तेही वाचायचं आहे म्हणून मी तेही पुस्तक घेतलंय. आणि नवीन पिढीला बोंबलून आम्ही तर नेहमी आमच्या प्रत्येक भाषणामध्ये आम्ही आई वडिलांना सांगतो की तुम्ही त्यांच्या नेटपॅकवर खर्च करण्यापेक्षा पुस्तकांवर खर्च करा. कपडे लत्ते खाणं पिणं हे आयुष्यामध्ये होत असतं, पण शारीरिक वाढीबरोबर माणसाची सांस्कृतिक आणि मानसिक वाढ जर नीट झाली तर आज जे समाजामध्ये जे काही अराजक माजलंय ना, मला वाटतं ते थोडं कमी व्हायला मदत होईल.